नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय तात्काळ थांबवा, दोषींवर कठोर कारवाई करा, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। विद्यार्थ्यांवर वाढत्या अन्यायाच्या घटनांवर तात्काळ आळा घालावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। दरम्यान अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांवर विविध प्रकारचे मानसिक व शारीरिक अन्याय होत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर निर्माण झालेला आहे। शैक्षणिक परिसरात सुरक्षित व सकारात्मक वातावरण निर्माण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यासाठी त्वरित ठोस पावले उचलावीत अशी मागणी संघटनेने केलेली आहे। तसेच संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। संघटनेतर्फे आपलं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। जसं तुम्ही बघू शकता, पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यात नसरापूर येथे एक अल्पवयीन मुलीवरती एक नरमादाने अत्याचार करून तिला निगृणपणे तिची हत्या करून तिचं शरीर संपवण्याचा प्रयत्न केला होता आणि या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यानंतरही हे सर्व प्रकरण समोर आल्यानंतरही प्रशासनाने जे तातडीने पाऊल उचलण्याची गरज होती ते उचलण्यात आलेले नाही आहे। त्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। आज आमचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन आहे की त्यांनी लवकरात लवकर या घटनेचं तातडीने खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे। त्यानंतर आरोपीला लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावे व सदर कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी लवकरात लवकर त्यांनी पाऊल उचलण्यात यावे। यासाठी आज आम्ही सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे।